ते भोगायचंच आहे, सांगून काही उपयोग नाही. दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. भीष्माचार्य म्हणतायत 100 जन्मात मी धर्म सोडला नाही, मला माझे 100 जन्म आठवत आहेत मागचे. एवढे पुण्यवान होते, मागील 100 जन्म आठवत होते काय केलं काय नाही. आम्हाला कालचं आठवत नाही. जय जय. त्यामुळे 5-5 वर्षांनीच आश्वासनं आठवतात. गोपाल कृष्ण महाराज. गोपाल कृष्ण म्हणाले भीष्माचार्याला, तुम्ही 100 जन्मामध्ये धर्माने राहिला, नीतीने राहिला, पण असं आहे कधी कधी आपण चांगलं काम करतो पण दुःख वाटायला येतं. तसं तुमचं झालेलं आहे. तुमचं कर्म चांगलं होतं, हेतू चांगला होता, पण त्यातून घडलं विपरीत म्हणून ही अवस्था आहे. आणि श्रीकृष्ण त्यांना मागील 100 जन्मापूर्वीचा अलीकडचा एक जन्म, त्या जन्मात सांगतायत तुम्ही एका देशाचे राजकुमार होता, रथामध्ये बसून जात होता आणि रथात जाताना रस्त्यामध्ये एक सरडा बसलेला होता. सरडा म्हणजे रंग बदलणारा. रंग बदलणारा. आता आम्ही टोप्या कायम बदलतो. जय जय म्हणून कायम टोपी आपलीच घालावी. जय जय. नाहीतर कोणत्या पक्षाची टोपी आज या उद्या द्या. हा सरडा बघितला, रथ थांबवला, रथात उतरले, हेतू चांगला आहे की तो सरडा घोड्याच्या टाप्याखाली सापडू नये, चाकाखाली सापडू नये. त्याला वाचवण्यासाठी म्हणून रथ थांबवला, रथात उतरले आणि भात्यातनं बाण म्हणून बाणाने त्या सरड्याला रस्त्याच्या कडेला बाजूला ढकललं. आणि बाजूला ढकलत असताना तो सरडा उडला आणि एका काटेने झुडपावर असा पडला की पाठीतनं काटे पोटातनं वर आले. आणि अशा स्थितीमध्ये तो सरडा मेला. ते कर्म भीष्माचार्याला बाणाच्या शय्येवर पडावं लागलं. या यातना भोगाव्या लागल्या. यासाठी 100 जन्म म्हणजे संचित कधी चुकत नाही. संचित कर्म कधी चुकत नाही. ते आमच्या मागं लागतं, ते आम्हाला शोधतच आमचं कर्म. म्हणून भीष्माचार्याला त्या एका संचितासाठी 100 जन्म घ्यावे लागले. 100 जन्माचं दुःख भोगावं लागेल. एक दृष्टांत सांगतो आणि थांबतो. गोंदवलेकर महाराज एकदा म्हणाला की महाराज आम्ही केलेलं कर्म कुणाला कळतंय? आम्ही अंधारात केलं, गुपचूप केलं, कुणाला माहित नाही. गोंदवलेकर महाराज म्हणाले ते कर्म कसं आहे माहित आहे का? ते कर्म म्हणले या जन्मात केलेलं कर्म पुढील कुठल्या तरी जन्मात तुम्हाला शोधत येतं आणि तुम्हाला पकडतं. महाराज म्हणाले हजारो गायींच्या कळपामध्ये संध्याकाळी चरायला गेलेली वासरं त्या गायींच्या कळपामध्ये सोडल्यानंतर आपल्याच आईच्या त्याच गायीच्या कासेला लागतात. तसं म्हणले ते कर्म ज्याने केलं त्याला शोधत तिथं येतं आणि त्याच्या मागे लागतं. आणि म्हणून कर्म करण्यापूर्वी विचार करायचा. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचित्. हे सज्जन कर्म करता, आवडीनं करता. ही झाली लक्षणं, सज्जनांची लक्षणं झाली. कर्मे करीती आवडी, नाही फलाशेची कोणी, स्वार्थ त्यागून या देणे, नित्यतेची संपादने, म्हणे नामी रामदास जया नाही आशा पाश. पण समर्थांनी पहिल्या कर्व्याचे सांगितलं तेची जाणावे सज्जन जया शुद्ध ब्रह्मज्ञान. ते शुद्ध ब्रह्मज्ञान काय आहे? आणि ब्रह्मज्ञान शुद्ध ब्रह्मज्ञान समर्थ म्हणत असतील तर याचा अर्थ एक आणखी होतो की अशुद्ध ज्ञान
जगन्नाथपुरीमध्ये लाखा कोलाटी भगवंतांचा भक्त पत्नी दोरीवर नाचायची, हा ढोलकी वाजवायचा, जे काही मिळेल त्यावर प्रपंच करायचा. पत्नीचं निधन झालं, मग मुलगी ती दोरीवर नाचायला शिकली, ती दोरीवर नाचू लागली. लाखा कोलाटी ढोलकी वाजवायचा, मुलगी दोरीवर नाचायची, भरपूर गर्दी जमायची. आणि एकदा त्या देशाचा राजकुमार सहज तिथं आला. त्यानं गर्दी बघितली, चौकशी केली आणि कळलं कोलाट्याची मुलगी दोरीवर नाचती आहे, तिचं सौंदर्य बघायला ही गर्दी आहे. राजपुत्रांनी चंद्रेला बघितलं, त्या लाखा कोलाट्याच्या मुलीला बघितलं, ठरवलं विवाह करीन तर हिच्याशीच. आणि एकदा संध्याकाळची वेळ, समुद्राच्या काठी ती चंद्रा बसलेली आहे. नेहमीच आवडतं भगवान गोपाळ कृष्णांचं एक गीत ती गाती आहे. आणि ती संधी राजपुत्रांनी साधली. काल इथपर्यंत आपण आलो, टू विल कंटिन्यू. मला सगळं नाटकात चालतं, सिरियल मध्ये चालतं, मग कीर्तनात का नको? एक कन्या आईशावरी गायन करी समुद्र तीरी, राजकुमार ठाकरा जवळी आला. राजकुमार आणि चंद्रेला मागणी घातली, विवाह करीन तर तुझ्याशीच. चंद्रेनी राजपुत्राला पाहिलं, पहिल्यांदा मनात विचार आला, राजपुत्र आपल्याला मागणी घालतोय, पण पुन्हा सावरली आणि म्हणते तुम्ही राजपुत्र, राजकुमार, आम्ही कोलाटी, तुम्ही श्रीमंत, आम्ही गरीब, तुम्ही महालात राहणारे, आम्ही झोपडीत राहणारे. म्हटलं काहीतरी मॅचिंग झालं पाहिजे, कधी काहीतरी जुळलं पाहिजे. सगळंच विसंग. चंद्रेनी राजपुत्राला नकार दिला. नकार दिला. काय म्हणली चंद्रा? सगळं के बिघडे तुझी माती, सगळं के बिघडे. जगन्नाथ पंडितापर्यंत सगळे दाखले दिले. युद्धात आणि प्रेमात सगळं चालतो म्हणा, पण चंद्रेनी ते ऐकलं, नकार दिला आणि राजकुमार खिन्न झाला. मग राजपुत्राचे जे मित्र होते ना, त्यांनी राजपुत्राला सल्ला दिला, असं कर, तुझ्या राजवाड्यामध्ये या लाखा कोलाटीचा खेळ ठेव.
ऐश्वर्यवती मन बनले आणि राजपुत्रांनी सेवकाला लाखा कोलाट्याकडे पाठवलं. सेवकांनी राजपुत्राचा निरोप दिला आणि लाखा कोलाट्यांनी स्पष्ट शब्दामध्ये त्या राजपुत्राच्या सेवकाला सांगितलं, बाबा रे, हा माझा खेळ आहे ना, हा खेळ म्हणजे जगन्नाथाची सेवा आहे बरं. अरे हा खेळ म्हणजे काय, तुला दोरीवरती नाचती आहे, ढोलकी वाजवतोय, एवढंच वाटतं? अरे हा खेळ म्हणजे काय आहे, खूप मोठा परमार्थ सांगितलाय हो. ते दोन बांबू लावलेले असतात, त्याला ती दोरी बांधलेली असते. ती दोरीवर नाचणारी मुलगी, हातामध्ये बांबू असतो. तो बांबू म्हणजे काय आहे? तो बांबू म्हणजे काय माहित आहे? हाती बांबू पाप पुण्याचा, पाप पुण्यरूपी बांबू आहे. आणि पाप पुण्यरूपी बांबू म्हणजे काय माहित आहे? नरदेह पाप पुण्यम समे कृत्वा नरयोनीषु जायते. हा नरदेह आहे. आम्ही सुद्धा डोंबाऱ्यासारखंच नाचत असतो की नाही सुखासाठी. तो दोरीवर नाचतो, आम्ही दुसरीकडे नाचतो. पण नाचतोच कधी प्रपंचामध्ये, प्रपंच रूपी दोरीवर नाचतो. तो दोर म्हणजे काय आहे? भावाचा पाठीला दोर, भावाचा दोर आहे. आणि हा खेळ खूप मोठा परमार्थ सांगतो, खूप मोठा परमार्थ. तो परमार्थिक उपदेश त्या सेवकाला केला, सांगितलं, राजपुत्राला सांग, माझा हा खेळ लोकरंजनासाठी नाही आहे, जगन्नाथाची सेवा म्हणून आहे. जगन्नाथाच्या प्रांगणाशिवाय अन्य ठिकाणी खेळ नाही. राजपुत्राने निरोप ऐकला, खिन्न झाला, मात्र रोज यायचा खेळ बघायला. खेळ बघायला रोज यायचा. आणि ही चंद्रा राजपुत्र आला की विचलित व्हायची, विचलित व्हायची. आणि लाखा कोलाट्यांनी ओळखलं आपल्या मुलीच्या मनामध्ये काय चाललंय. आणि एक दिवस लाखा कोलाट्यांनी आपल्या मुलीला उपदेश केला, बाळ, खेळात लक्ष दे. आता आम्ही मुलांना सांगतो, मोबाईल मध्ये लक्ष दे. ऑनलाईन वर्ग मोबाईलवरच. वर्षापूर्वी मोबाईल काढून घेत होते आणि आता मुद्दाम हातात मोबाईल देतात. अभ्यास कर. तसं लाखा कोलाटी सांगतोय, बाळ, खेळात लक्ष दे, खेळात, अन्य ठिकाणी नको. हा खेळ सामान्य नाही. खेळ Pura
दारिद्र्य, मातृछत नाही आणि तारुण्य, अशा या अवस्थेमध्ये एक दिवस राजपुत्रांनी चंद्रेला सांगितलं, असं कर, तुझे वडील परवानगी देतील असं वाटत नाही, तुझंही विचारायचं धाडस होत नाही, असं कर, आज रात्री मी रथ घेऊन येतो, तू तयारीत राहा. आणि रथात बसून आमच्या राजवाड्यात जाऊ. झालं, ठरलं. संध्याकाळचं भोजन झालं आणि लाखा पलाट्यांनी भगवान गोपाल कृष्णांचं स्मरण केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवान नमस्ते, गोपाल कृष्ण भगवान. गर्जना म्हणाली तशी गर्जना, आपल्याला याची गरज ना असं नाही. आले मध्ये गर्जना करत जा, सोमेची वेळ आहे. जगन्नाथ भगवंताचं स्मरण केलं लाखा पलाट्यांनी, घोंगडी हातरली, निजला. भगवंताचं स्मरण करत करत झोपी गेला आणि इकडं सारी जगन्नाथांचा भक्त त्या दिवसापासून जगन्नाथासमोरची सेवा थांबली, कोलाट्याचा खेळ थांबला आणि लाखा कोलाट्याने ठरवलं जगन्नाथाची सेवा नाही तर अन्नही घ्यायचं. अन्नाचा त्याग केला आणि हळूहळू अन्नाशिवाय लाखा कोलाट्याचा देह क्षीण होऊ लागला, क्षीण झाला. भगवान जगन्नाथांनी चंद्रेच्या स्वप्नात दृष्टांत दिला, तुझे पिता उपाशी आहे, अन्नाची व्यवस्था कर. तिनं सेवकाकडनं अन्न पाठवलं, पण लाखा कोलाट्याने अन्नाचा स्वीकार केला नाही. जगन्नाथाची सेवा नाही तर प्रसाद नाही. मग भगवंतानी काय केलं? गुजरातच्या राजाला दृष्टांत दिला, तू जगन्नाथपुरीमध्ये अन्नछत्र उभा. म्हणून बघा गुजरातचा राजा जय
सद्भक्त लाखा कोणाची भोजन करणार नाही तोपर्यंत तुला या अन्नदानाचं श्रेय प्राप्त होणार नाही. राजा स्वतः आला. पण लाखा कोणाने जगन्नाथाची सेवा नाही तर अन्नही नाही आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि शेवटी परमात्म्याला प्रगट होण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आणि भगवंतानी काय केलं? भगवंतानी पोशाख बदलायला सुरुवात केली. गुडघ्या एवढं होतं, खांद्यावर बोललं. शुक्रवार आहे. रुक्मिणी मातेने बघितलं स्वामी कुठं तरी चालली आहे. म्हटलं कुठं चालला? म्हटलं भक्ताकडं. म्हटलं मी येऊ का? म्हणजे तुमची तर आवश्यकता आहे. शुक्रवार आहे ना मग पाहिजे. म्हटलं तुम्ही आलात तर आम्ही उठतो. म्हटलं मी कोणतं रूप घेऊ? म्हटलं जायचंय कुठं? पयोक्ती कधी असे पुरी तयार पुनवेकडे जिचे स्मरण केलिया पुरीत वासना तीर्थ मला तिज उभा असे बल अनुज म्हणजे बलरामाचा बंधू लहान बंधू अनुज जिथं उभा आहे अशा जगन्नाथपुरीमध्ये रुक्मिणी माता म्हणाली मग मी रूप कुठलं घेऊ? म्हटलं दुसरं तिसरं कशाला घेते? माझा तो भक्त लाखा त्याची मुलगी चंद्रा घर सोडून गेली आहे. त्या चंद्रेचंच रूप घे की. लक्ष्मी माता म्हणाली, रुक्मिणी माता म्हणाली चांगलं आहे की हुबेहूब चंद्रेचं रूप घेतलं. भगवान म्हणाले असं करा तुम्ही पुढे जा मी मागणं येतो. रुक्मिणी माता चंद्रेचं रूप घेऊन लाखा मुलाने झोपडीजवळ आली. हात दिली बाबा. लाखा मुलाने आवाज ऐकला कोण आहे? मी चंद्र आहे. म्हटलं का आलीस? म्हटलं बाबा तुम्ही सांगत होता मोठ्यांचं दिसतं तसं नसतं, लक्षण सगळं मोठं असतं. पश्चाताप झाला परत आले. आता मी पुन्हा तुम्हाला सोडून जाणार नाही. आलीस ठीक आहे. म्हणाले बाबा जगन्नाथाची सेवा नाही म्हणून तुम्ही अन्नही सोडलं. आता उद्यापासून खेळ सुरू करू. लाखा म्हणतोय बाळ तू आलीस हे खरं आहे पण आता तू दोरीवर जाशील पण ढोलकी वाजवायला माझ्या अंगात काय म्हणताय? ढोलकी वाजवायला माझ्या अंगात ताकद नाही. आणि तेवढ्या दारावर हात आली. म्हणलं लाखा कोणाला इथंच राहतात का? हो म्हणले. म्हणलं काय काम आहे? नाही म्हणले अशी बातमी कळली पेपरला की ढोलकी वाजत पाहिजे म्हणून आलोय.
हा म्हणाला आता तर तुझ्याशी बोलू आलो. एवढ्यात कशी आली? त्यांनी जवळ जाऊन बघितलं, खरंच चंद्रा दोरीवर नाचत होती. रागाने आला राजवाड्यात आणि चंद्रेला म्हणाला, पुन्हा जाणार नाही म्हटली होतीस, आता तर दोरीवर नाचताना बघितलं. ही म्हणाली, मी कशाला जाऊ? तुम्ही इथं आणल्यापासून मी वाडा सोडला नाही. मी काय खोटं बोलतोय? रागाने असं काही बोलला राजपुत्र? चंद्रा विचार करते आहे, राजपुत्र हे खोटं बोलणार नाही, त्यांनी बघितल्याशिवाय मला विचारणार नाही. मग त्या डोलीवर नाचणारी कोण असेल? कोण असेल ती? ढोलकी वाजवणारा तो कोण असेल? राजपुत्राला बरोबर घेतलं चंद्रेनी आणि जिथं हा खेळ सुरू होता तिथं दोघं आले. दोरीवर नाचणारी ती जगन्माता चंद्रेच्या रूपातली ढोलकी वाजवणारा जगन्नाथ परमात्मा आली गर्दीमध्ये आणि बघतीये, माझ्यासारखी दोरीवर नाचणारी आहे कोण? हाय हाय ही कोण खेळते अंतमेला माझ्या वेशी आली बनवारा. हाय हाय ही कोण खेळते अंतमेला. माझ्यासारखी दोरीवर नाचणारी आहे कोण? कोण आहे? आली आणि हात दिली, बाबा. बाबा ही हात ऐकली, नाका कोलाटी खाली मान घालून तिथं बसलेला परमात्मा ढोलकी वाजवत होते, जगन्माता दोरीवर नाचत होती. बाबा ही हात ऐकली, चंद्रेला बघितलं आणि जगन्माता रुक्मिणी माता अंतर्धान पावल्या. परमात्म्याने विचार केला, आता एक्झिट व्हायची वेळ झाली. 11:15 वाजले. गळ्यातली ढोलकी काढली, खाली ठेवली, अंतर्धान पावणार. तेवढ्यात लाखापती म्हणतोय, दोरीवर नाचणारी चंद्रा, आता इथं हात मारणारी चंद्रा, दोरीवरची चंद्रा अंतर्धान पावली. म्हणजे हा कोण आहे? हे थांब, कोण आहेस तू? कोण आहेस? आणि या रूपात आलास? भक्ताचा अधिकार आहे देवाशी भांडण्याचा. पण भक्त असेल तो जय जय म्हटलं, कोण आहेस? माझा जगन्नाथ तर नाहीस? माझा जगन्नाथ तर नाहीस? आता आलाच आहेस तर तुझं रूप दाखव, निज रूप दाखव. रूप दाखव. परमात्मा जगन्नाथ गोपाल कृष्ण यांनी लाखा कोलाट्याला आपलं स्वरूप दाखवलं. श्रवणी मनोहर मकर कुंड दे हास्य मधुर रंग, हरिहा आनंदाचा रंग, कृष्ण सखा गोविंद. लाखा कोलाट्याच्या जीवनाचं कल्याण झालं. साक्षात परमात्मा जगन्नाथ रुक्मिणी माता यांचं सानिध्य लाभलं, दर्शन झालं, जीवनाचं सार्थक झालं. का झालं? तर लाखा कोलाटी हा भगवंताचा खरा भक्त होता. काही अपेक्षा नव्हती भगवंताकडनं, भगवंताने जसं ठेवलंय त्यामध्येच आनंद मानत होता. कर्मे करीती आवडी नाही फलाशीची गोडी, स्वार्थ त्यागुनी आलेले नित्य तेची संपादने म्हणून मूळ करावले. समर्थ